नमस्कार भावांनो, मी तुमचा मित्र परमेश्वर. नाही, मला काय नाही दाढ भरली, तुम्ही कसं आहेत ती सांगा. आणि बरेच दिसतात भावांनो. आता वातावरण बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असं नाही घातली. आज बऱ्याच दिवसानंतर हे बघा शेतामधून ब्लॉग बनवायला चालू केला आहे. ही आपलं कापसाचं शेत आहे, पाठीमागे दिसते ते ऊसाचं शेत आहे भावांनो. आणि चला म्हणलं आता कमीत कमी महिना झालं शेतामध्ये नाही आई घातली. गाडीवर पळता पळता शेताकडे येणंच झालं नाही बघा. कापूस फार संपत आला तरी शेताकडे आलोच नव्हतो. तर चला म्हणलं आता शेतामधूनच ब्लॉग बनवू थोडासा, म्हणून आलं तर शेताकडे भावांनो. तर बाकी भावांनो तुमचं कसं चाललं आहे? नाही, मला खात्री आहे की तुम्ही मस्तच असणार आहे. मी पण मस्तच आहे भावांनो. रांडचा पाऊस उघडला आहे, आता मस्तपैकी वातावरण झालं आहे बघा. आता हे कापूस उपटून घ्यायचा आणि ते पुन्हा ऊस लावायची गडबड करायची भावांनो. त्या टायमाला तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आमच्याकडचं कसं चालतं आहे वातावरण. तर भावांनो सांगण्याचा विषय असा आहे की आमच्या गांडीतलं रेहमान किडा ब्लॉगिंग चालू करायचा आणि केलीसुद्धा. पण भावांनो वाटलं नव्हतं की तुमचा एवढा सपोर्ट मिळेल. मला मस्तपैकी तुमचा सपोर्ट मिळतो आहे. आणि मस्तपैकी बघा वातावरण बी आता वरवर छान व्हायला लागलं आहे. तर भावांनो आता अशा प्रकारे आपलं मस्तपैकी सुरू झालं आहे. आणि आता तुम्ही म्हणता ही काय रांडचं म्हणतं आहे तुमचा सपोर्ट. तर भावांनो खरं आहे ती, जी खरं आहे तीच माणसानं बोलावं. तुमचा सपोर्ट आहे, मस्त सबस्क्रायबर वाढत आहेत, ब्लॉग बघणाऱ्याची संख्याही खूप आहे. आणि खरंच सगळ्याचे मनापासून धन्यवाद की तुमचाच असा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या भावांनो. तर काय म्हणताय बाकी बघू शकताय तुम्ही भावांनो. पाऊस उघडल्यापासून आता असं कापसाला शेंडं फुटायला लागले ती भावांनो. पण इथून पुढच्या कापसाचं काय खरं नाही हो. आज हाय उद्या नाही. इथला बलबलत्या अडचणी असतात, रोग पडतंय, ही करतंय ती करतंय. त्याच्यापेक्षा आता याला खसकरणं उपटून काढायचं आणि उसाला जाऊन मोकळं करायचं. हीच आमची खटपट असते बघा. आणि हेच आमचं मेन सपोर्ट चालतं आहे. त्याशिवाय आम्हाला काय पर्यायच नाही. आणि सांज सकाळ ह्या उसाला बघू शकताय तुम्ही, याला बी तोड येणार आहे. आले तरी आता टोळ्यावाले बसले ते जागोजाग्या कुठल्या तरी कारखान्याला देऊन टाकायचा, म्हणजे त्यातनं बी मोकळं होणार आम्ही. तर भावांनो असा चालू होतो बघा आमचा दिनक्रम, कधी गाडीवर तर कधी शेतामध्ये. आता भावांनो तुम्ही म्हणता डायरेक्ट शेतामध्ये आलं की ब्लॉग बनायला ओपन केला आहे, मग घरी पण नाही केला. तर भावांनो घरी बी काय नाही बनवायला. चला म्हणलं शेतामध्ये वातावरण जरा फ्रेश असतं. आणि शेतामध्ये कसं असतं तर कोणाचा कालवा येत नाही, आवाज येत नाही. त्याच्यामुळं चला म्हणलं तर शेतामधूनच ब्लॉग बनवून घेऊ. त्याच्यामुळं आलतो बघा शेतामध्ये थोडंसं आणि मग केला आता ब्लॉग बनवायला चालू. बाकी भावांनो तुमच्याकडं कसं काय वातावरण झालं आहे कमेंट करून सांगा. तर चला आता आजचा ब्लॉग हे छोटासाच आहे, पण आता इथंच थांबू कारण थोडी गडबड बी भावांनो. अर्थात काय गडबड आहे तर ती आता आम्हाला थोड्या वेळात कापूस उपटायला चालू करायचा आहे. तर आज सुरुवात करतो आहे भावांनो ही कापूस उपटून घ्यायला. तर आपण आता उद्या कापूस उपटल्याच्यानंतर कसा काय त्याची विल्हेवाट लावतो ही सगळं भावांनो मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आजचा ब्लॉग इथंच थांबू. छोटासाच ब्लॉग आहे भावांनो. आणि असं समजा की तुमचा आभार व्यक्त करावा म्हणून ब्लॉग बनवला आहे आज तरी. कारण आज बाकी काही एवढं रिझन नव्हतं. पण भावांनो वरवर तुमचा वाढता सपोर्ट हेच आमचं बळ असतं आहे. त्याच्यामुळे तुमचे आभार मनापासून पुन्हा एकदा भावांनो. आणि आजचा ब्लॉग आता इथंच आपण थांबू. धन्यवाद.